वाहनाच्या मागच्या आसनावरून नोटा उचलून समोर ठेवणारा आणि घराच्या छाप्यात हरणाच्या कातड्यासह फाशी शिकारीचे हत्यार बाळगणाऱ्या सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्यावर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये करण्यात आली। स्थानबद्धेची कारवाई सबळ पुरावे नसल्याने मागे घेण्यात आली आहे। खोक्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या गुंडाशी आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते। खोक्यावरील ही कारवाई सबळ पुरावे अभावी सल्लागार समितीने चुकीची ठरवली। सतीश उर्फ खोक्या भोसले वरील MPDAची कारवाई मंत्रालयीन तज्ञ सल्लागार समितीकडून रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांनी दिली आहे। पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून। स्थितीमध्ये माहिती अशी आहे की सतीश भोसले मागच्या 6 महिन्यापासून जेलमध्ये असताना एका प्रकरणात त्याला 326 च्या मॅटरमध्ये बेल झाली की बेल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्याच्या विरोधामध्ये MPDAची कारवाई केली आणि हर्सुल जेलमध्ये त्याला नेऊन ती प्रस्ताव दिला। त्यानंतर आम्ही त्याचं ॲडव्हायझरी बोर्ड मंत्रालय इथं अपील केलं होतं। अपीलामध्ये मंत्रालयामध्ये तो ऑलरेडी जेलमध्ये असल्यामुळे MPDA हा टेनेबल नाही, त्या ग्राउंडवर त्याची MPDA ॲडव्हायझरी बोर्डने रद्द केलेली आहे। बाकी इतर कुठल्या गुन्ह्यात आता जामीन मिळाला बाकी शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत जो दाखल आहे 307 चा गुन्हा, त्यामध्ये फक्त जामीन बाकी आहे। इतर सर्व गुन्ह्यामधून त्याच्यात बेल आउट झालेला आहे। या संदर्भात आता पुढे जर पोलिसांनी काही नव्याने दाखल केलं तर नाही, आता MPDA एकदा रद्द झाल्यानंतर पुन्हा पोलीस प्रशासनाला वेगळं काही करता येत नाही, कारण ॲडव्हायझरी बोर्डनी स्वतः ते रद्द केलेलं आहे। त्यामुळे वेगळं काही आता दाखल करायचं किंवा वेगळं काही करण्याची त्याच्यामध्ये परिस्थिती राहिलेली नाही। यामध्ये गडबडीने सगळा कारवाई केली गेली असं वाटतं पोलिसांनी? नाही, 100% ना। आता एखादा माणूस ऑलरेडी 6 महिन्यापासून जेलमध्ये जर असेल आणि पुन्हा त्याच्यापासून जर समजा सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग पावत असेल आणि त्याला जर तुम्ही झोपडपट्टी दादा म्हणत असेल तर ते टेनेबल कसं असू शकतो? म्हणजे एखादा माणूस बाहेर आहे, त्याच्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे, डिस्टर्ब होत आहे, सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे मार्गी लागत नाहीत, अशी परिस्थिती जर असेल तर त्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार निश्चित पोलिसांना आहे। पण ऑलरेडी जो आरोपी स्थानबद्ध आहे, जो जेलमध्ये आहे, त्याला पुन्हा वेगळं स्थानबद्ध करण्याची असा काही कायदा नाही किंवा MPDA मध्ये तशी कुठली तरतूद नाही। त्यामुळे त्याच्या फंडामेंटल राईटचा विचार करता ॲडव्हायझरी बोर्डने त्याची MPDA रद्द केलेली आहे।